तलवारीची पात नको लेखणीची धार, देवा निजले तर त्यांना उठविशील कार. अँगडीचे धन्यवाद सचिन. चला आपण वळूया मित्रांनो या सेमीफायनलच्या दिशेनं. या स्पर्धेमधील आपण दुसरी सेमीफायनल पाहतोय. एका साईडला NS भाईंदर संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. अंतिम फेरीमध्ये NS भाईंदर संघ हा पोहोचला आहे आणि तो देखील प्रतीक्षा करतोय की त्यांच्या समोर कोणता संघ हा येईल. नारंगी मास्टर्स खेळणार आहे की जेम्स बॉन्ड राईस संघ खेळणार आहे. चला मॅचला करूया सुरुवात. देऊया दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. महत्वपूर्ण मॅच, बक्षीस पात्र फेरी आपण म्हणू शकतोय, कारण इथून तुम्ही जिंकलात तरी देखील तुमच्या नावी पारितोषिक असेल आणि जरी तुम्ही इथून पराभूत झालात तरी तुमच्या नावी पारितोषिक असेल. त्याच्यामुळे इथून रिकाम्या हाती कुठलाही संघ घरी जाणार नाहीये, ही 100% ग्वाही मी देऊ शकतोय. मॅचला करूया सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जेम्स बॉन्ड राई या टीमची. स्ट्राईक एंडला आपण नितीन पाटील खेळाडूला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला धनजी माची आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर कमलाकर म्हणजेच जॅक्सन. पहिला चेंडू ऑफ साईडला चेंडूला पंच केले गेले. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून गंभीर वेगाने आलाय. 1 बॉल चेंडूला फील्ड केलाय. स्ट्राईक एंडला थ्रो. इथे काय घडलंय? विकेट तर सॅक्रिफाईस करावी लागेल आणि ती विकेट कोणाला सॅक्रिफाईस करावी लागेल तर ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल मिस्टर नितीन पाटील. पहिला धक्का जेम्स बॉन्ड राई या टीमला. नितीन पाटील या ठिकाणी बाद. थोडंसं नक्कीच कॉलिंगचे मिस्टेक झाले असं म्हणू शकतोय, कारण इथून तितकंसं ॲग्रेसिव्ह नव्हता मित्र नितीन पाटील. मात्र नाखुश असतील का धनजू अगदी वेगाने धनजी शूट झाला होता आणि इथे मात्र कॉलिंग चुकल्या कारणास्तव ही पहिली विकेट मात्र जेम्स बॉन्ड राईट टीमनं गमावलंय. निपाटर तोय सुनील. आज खरोखरच दिवसभरात प्रभावित खेळी करणारा खेळाडू म्हणजेच प्रफुल्ल पाटील. जबरदस्त इनिंग आपण त्याच्या आजच्या दिवसामध्ये पाहिल्यात आणि कालच्या दिवसामध्ये भाईंदरचे 2 बॅटर्स, एक म्हणजे बोना त्यानंतर जोनस. चांगला चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. चेंडूला आपण पाहिलं तर टर्न देखील पाहिला, प्लस हा चेंडू टॉस देखील त्याला बाउन्स देखील या चेंडूवर आपण पाहिला. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. जॅक्सन खूप जुना जाणता, म्हणजे 50च्या पलीकडे मित्रांनो वयोवर्ष आहे जॅक्सनच्या विषयी म्हणायचं गेलं तर. आडव्या बॅटने खेळायचा होता. इथे संधी आहे रनआउट करण्याची. इथे हिट झाला असता तर कदाचित या हिटनं काम फिट केलं असतं सुनीलचं. यष्टीरक्षकाचा प्रयत्न तर तोच होता, कारण ही विकेट खूप महत्वपूर्ण होती. मात्र बाल बचगे सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये आणि इथे मात्र या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 3. डिबेनच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल कशा प्रकारे तो प्रयत्न. मात्र थोडासा बाहेरून चेंडू तो निघून गेला यष्टीच्या. अन्यथा नक्कीच परतीचा प्रवास सुनीलचा सुरू झाला. इथे मिस केलाय. इथे देखील हा चेंडू मिस केला बॅटरनं आणि मिस केला यष्टीरक्षकांना देखील. इथे देखील संधी होती, यष्टीचित करण्याची संधी होती. आज मी तर म्हणेल या स्पर्धेमध्ये खेळताना येताना मी तर म्हणेल काहीतरी मी म्हणेल खाऊन आलाय सुनील. एकतर आपल्या सौभाग्यवतीकडून दही दूध खाऊन आला असेल, दही साखर खाऊन आला असेल, किंवा नक्कीच आज पारायण सुरू आहे, जवळपास 5वा दिवस आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या त्या चरणी नतमस्तक होऊन आला असेल. त्याच्यामुळे वारंवार बघा, वारंवार संधी 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 आणि संधी. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3-3 वेळा जीवनदान या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, काय लाईन आणि लेंथ. सुनील सारख्या बॅटरला त्या ठिकाणी उभं ठेवलंय. इथे देखील जबरदस्त चेंडू टाकला गेला.
जॅक्सन मार्फत धावसंख्या आहे फलकावरती म्हणजेच 5 रिप्ले तुम्ही पाहू शकाल. बघा इथे देखील भरपूर चान्स होता मात्र यष्टीरक्षक चेंडू व्यवस्थित फील्ड करू शकला नाहीये. 4 ओव्हरची मॅच असेल. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला आणि चेंडूला ऑफ साइडला ड्राइव्ह केलं गेलं. डीप लॉंग ऑफ मध्ये फील्डर वन हँड चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो देईपर्यंत इथे 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. काय क्रिकेट सुरू आहे मैदानात. बघा बघा काय क्रिकेट सुरू आहे. आणि इथे कोणाची विकेट तर ते बघा धनजी माची की सुनील हे चर्चा दोघांमध्ये सुरू होती मात्र सुनील स्वतः पुढे आलाय आणि विकेट सॅक्रिफाईस केले. आणखीन एक धक्का जम्स वॉन राई या टीमला. सुनील देखील बाद रनआउटच्या स्वरूपात. थँक्यू निबॅडर तो मिस्टर प्रफुल्ल पाटील. आणि त्याच्या इनिंगच्या विषयी आपण जाणून घेऊया. बघा पहिले मॅच प्रफुल्ल खेळला होता. 10 चेंडू 32 धावा नाबाद खेळ आपण पाहिली होती. त्यानंतर मालवणीच्या अगेन्स्ट जवळपास 11 चेंडू आणि 33 धावा. ओव्हरऑल संपूर्ण दिवसाचा जर आपण आज खेळ पाहिला 2 इनिंगमध्ये तब्बल 21 चेंडूंचा सामना केलाय आणि 21 चेंडूमध्ये 65 धावा या खेळाडूंना बनवल्यात. बघा बघा आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जवळपास तिसरी मॅच पप्प्या खेळतोय. 65 धावा आहेत आणि जवळपास 309.52चा स्ट्राईक रेट आहे या खेळाडूचा. जबरदस्त बॅटिंग अफलातून बॅटिंग या खेळाडूनं केली आहे. त्यामुळे ते गाणं वाजलं गेलं. पाटलांचा बैलगाडा आहेत आणि घाटात घातलाय राडा. तर राडाच घातलाय आज या मैदानावर या खेळाडूनं. अंतिम श्रेणी आपला बॅटचा फेस ओपन केलाय. इथे बघा सिंगल फक्त मिळेल. प्रफुल्ल पाटील वंडर बॉय आहे. जम्स वॉन राई या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू. लक्षात ठेवा प्रफुल्लच्या विषयी म्हणायचं गेलं तर इथून ही मॅच जर जिंकली तर ग्रँड फिनालेमध्ये नक्कीच प्रवेश. मात्र तिथून अंतिम फेरीचा सामना जर जिंकला तर नक्कीच या सीझन मधील 5वं विजेतापद जम्स वॉन राई आपल्या हाती घेईल. मात्र NS बाइंदर तयार आहे. आम्हाला देखील एक टायटल घ्यायचं आहे पेनकर पड्याचं. शॉट बॉल होता उचली घेणारा चेंडू ऑफ साईडला चेंडूला कट करायचं होतं. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू इथे आपण पाहिलाय. गंभीर आहे गोलंदाजी ट्रॅकवर. बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. एक चांगली लाईन बॅटरच्या रेंज पासून लांब राहिलं गेलं. यावेळेस साऊथ साइड लेग स्टंप आणि बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय. फाईन लेग क्षेत्र डी झोन आहे. 1 धाव डी झोनच्या माध्यमातून 1 धाव इथं पूर्ण झाले. 9 चेंडूंचा खेळ संपला आणि धनजी म्हणतो की मला रिटायर व्हायचंय. मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील संकेत एक चौकार मारला होता धनजीनं आणि त्यानंतर धनजी रिटायर्ड झाला होता. कारण तो एक विचार करतोय की सांघिक खेळ म्हणजे आपल्या संघाचं हित कशात आहे ते तो जाणतोय. कारण इथे 4 ओव्हरची मॅच आहे. इथे मला मात्र जास्त वेळ खेळपट्टीवर उभं राहायचं नाहीये. तर माझा साथीदार आहे. आणि त्याला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आणणं गरजेचं आहे. मात्र 100% आपण संकेत सांगू इच्छितो. तू आपण घोडबंदरच्या मैदानावर देखील ही चर्चा केली होती की असा एकमेव खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमध्ये 40+ मास्टर्स क्रिकेटमध्ये जो 9 चेंडू मी म्हणेल कॉन्फिडन्सने खेळू शकतोय. कोणीही तसं काही करू शकणार नाही. 9 चेंडू संपेपर्यंत आउट देखील कोणी करत नाही. त्याच्यामध्ये 9 चेंडू असतात ना ते 9 चेंडू त्या 50 वर्षाच्या खेळाडूसाठी खास मी म्हणेल पर्वणी असते. फ्लिकचा फटका आहे. 1 धाव मिळेल.
त्याच्यामुळे त्याला माहीत आहे की मला 9 चेंडू खेळायचे तर विकेट तर माझी कोण घेणार नाही, त्याच्यामुळे मी हक्काने 9 चेंडू खेळू शकतो. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. मंडळाचे सचिव भगवानजी पाटील साहेब विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य मंचावर या. ऑन साईडला फटका चांगला आहे. अराउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालेला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मागे प्रोडक्शन आहे. एकच धाव मिळेल. मात्र काय बॅटिंग, मग तो वाघवेळचा संघ असो किंवा मग तो मी म्हणेल मालवणी संघ असो, आता मात्र नारंगी संघ, म्हणजे आज मी म्हणेल राहीच्या अगेन्स्ट म्हणजे राहीच्या समोरचे आज पेपर आलेत ना संकेत, ते सगळं कठीण पेपर आलेत. आणि ते कठीण पेपर मी का म्हणतोय, कारण जवळपास बघा जे दादा संघ आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे, ज्यांनी मालिकेवर अधिराज्य गाजवले, म्हणजे मालवणी संघानं मालिकेवर अधिराज्य गाजवले. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास वाघबेळ संघानं मालिकेवर अधिराज्य गाजवले. त्यानंतर नारंगी संघ यांनी देखील मालिकेवर अधिराज्य गाजवले. असे 3 संघ समोर आलेत राई संघाच्या. 11 धावा 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 11 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राई मास्टर्स नितीन पाटील, थोडीशी घाई करा प्लीज, यानंतर अंतिम फेरीचा सामना असेल. योगेश घरत टीम कॅप्टन, सुद्धा कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. बघा कधी कधी काय असतं ना की क्रिकेट सोबत आपलं नशीब देखील असणं गरजेचं असतं. आणि मी बऱ्याचदा 40+ क्रिकेटमध्ये हे चित्र मी बऱ्याचदा पाहिलंय. अनेक संघ कधी कधी नशिबाच्या जोरावर देखील जिंकलेले आहेत. अकरा धावा झाल्यात. योगेश घरत आजचा स्पेल जर आपण पाहिला तर नक्कीच 3 धावा पहिल्या मॅचमध्ये 1 विकेट प्राप्त केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 2 विकेट योगेशला प्राप्त मिळाल्या होत्या. इथे 1 धाव तर पूर्ण केलं वेगानं. दुसऱ्याचा कॉल दिला जातोय, आता रिक्स घेतली जाणार नाहीये. दोन्ही बॅटर जे आहेत हे दोन्ही बॅटर समसमान ताकदीचे आहेत. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की दूधाही तलवार मैदान के अंदर खडी आहे. कुठलाही बॅटर स्ट्राइक एंडवर गेला तर मोठे फटके खेळण्याची ती ताकद दोन्ही बॅटर्समध्ये आहे. त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची रिक्स, कुठल्याही प्रकारचा धोका घेतला जाणार नाहीये. बघा लागोपाठ 2 षटकार. बुऱ्या पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मिस्टर स्ट्रोक आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत. हा कॅच खूप महत्वपूर्ण असेल. पप्प्याचा कॅच आहे. प्रयत्न केला होता, प्रयत्न चांगला केला होता. जवळपास डीप स्क्वेअरला रिझन मधून वेगानं फिल्डर आला होता त्या ठिकाणी, मात्र कॅचच्या त्या रेषेपर्यंत पोहोचू शकला नाहीये, खाली येता आलं नाहीये त्या फिल्डरला. 2 धावा इथे कंप्लीट करतोय पप्प्या. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 14. 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूंचा खेळ आहे. आणि खूप चांगल्या मॅचेस झाल्यात या पेनकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला चांगला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑन डीपला प्रोडक्शनला फिल्डर गंगाधर आहेत. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. थोडासा खराब होता हा थ्रो. चेंडू पडल्यानंतर खाली बसला होता, त्यामुळे तो योगेशला व्यवस्थित कलेक्ट करता आला नाहीये. 2 धावा इथे देखील पळून काढतोय पप्प्या. संघाला नेऊन ठेवलाय ते 16 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, मात्र याहून अधिक धावा. म्हणजे म्हणतात ना हे दिल मांगे मोह, हे दिल मांगे मोह. इथून हाच प्रयत्न असेल की याहून अधिक धावा या फळकावर यायला हव्यात. आता नारंगी संघ हाच विचार करतोय की आतापर्यंत ज्याप्रमाणे आम्ही राई संघाला शांत बसवले, हे शेवटच्या ओव्हरपर्यंत आम्हाला काम करायचं आहे, जेणेकरून कमीत कमी एक टार्गेट आमच्या समोर येईल. पहिल्याकडे देखील लक्ष द्या. योगेश तयार. शॉट बॉल आहे. पुन्हा एकदा फटका या ठिकाणी फसलाय. चेंडू वेध आहे, मागे फिल्डर आहे आणि यस या ठिकाणी मात्र एक महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट. मिस्टर प्रफुल्ल पाटील पप्प्या परतीच्या मार्गी आउट. वर्षानु बाप्पा माझा गणराया येती घराकड.
थँक्यू. ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. TVN लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे घर बसल्या दर्शक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व दर्शकांचं देखील साई दत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं हार्दिक स्वागत. प्रशांत देतोय न्यू बॅटर. यावेळेस देखील जबरदस्त फटका आहे मात्र चेंडू हवेत. मागे फिल्डर बॅक टू बॅक जम्प्स ऑन राईट टीमला. हा दुसरा धक्का प्रशांताला आणि प्रशांत मात्र शांत होऊन मैदानातून डगआउटच्या दिशेने गेला. बिग विकेट आउट. दोन धक्के. थँक्यू डीचे. 2 धक्के आणि हे 2 धक्के असे तसे नाहीत तर म्हणतात ना की जोर का झटका जोर से लगा. अशातील 2 धक्के होते जम्प्स ऑन राईट टीमसाठी आणि या धक्क्यातून सावरावं लागेल. या धक्क्यातून सावरून मात्र एक चांगला खेळ साकारावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. पहिला चेंडू डब्ल्यू, दुसरा चेंडू डब्ल्यू, तिसरा चेंडू आणि या ठिकाणी मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट चेंडूला फील्ड केलं गेलं. एकदा तर वेगाने पूर्ण केलंय. डबलचा कॉल मात्र इथे कुठेतरी जे मुख्य पिच आहे त्या पिचच्या कॉर्नरवर हा चेंडू हाडला गेलाय. या फटक्यावर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आपण पाहतोय जम्प्स ऑन राईट टीमची 5 बाद 18 धावा म्हणजे 6च्या करंट रन रेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जरी 10 धावा संख्येत आल्या तरी देखील 28 धावा म्हणजे कुठेतरी एक समाधानकारक म्हणू शकणार नाहीये. मात्र एक मॅचला टप देण्यासाठी तो धावसंख्येचा फरक आपण म्हणू शकतोय. म्हणजे आपल्याकडे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना ती ताकद या ज्या 10 धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये येतील किंवा 10हून अधिक धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये येतील त्या ताकद म्हणून नक्कीच देऊ शकतील त्या राईच्या 4 गोलंदाजांना. त्याच्यामुळे या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याचा प्रयत्न मात्र राई संघाच्या बॅटरकडून व्हायला हवा. मात्र नारंगी संघ आज विचार करेल की आतापर्यंत आम्ही नक्कीच कंट्रोलमध्ये ठेवलं आहे. जम्प्स ऑन राई संघाला आम्ही कंट्रोलमध्ये आतापर्यंत ठेवलं आहे आणि आतापर्यंत ज्या स्थितीमध्ये आज संघ आहे त्या स्थितीमध्येच आम्हाला ठेवायचं आहे. इथून या संघाला कुठल्याही प्रकारचं शूट होऊन द्यायचं नाहीये. तर हा संघ शूट झाला तर मात्र आमच्या संघ समोर अडचणी निर्माण करू शकेल. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल दिनेश येतोय. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅचला विसरता कामा नाही आहे. आलेले 2 षटकार दिनेशच्या त्या बॅटमधून आणि तिथून मात्र तो विजयी नारंगी मास्टर्स या टीमचा. पीके आहे स्ट्राईक एंडवर. एक महत्वपूर्ण बॅटर्स जम्प्स ऑन राईट टीमचा. यावेळेस पहिला चेंडू जर आपण पाहिला तर डावी एसटी सोडून मात्र हा चेंडू निघून जातोय. थोडीशी घाई केली होती एसटी रक्षकानं. कदाचित इथे ही घाई थोडीशी महागात पडू शकली असती. मात्र वाईटचा इशारा पंचांचा. 19 धावा या फलकावर. एनएस संघ प्रतीक्षा करतोय. मॅच पाहतोय बघा एनएस संघ कशा प्रकारे गोलंदाजी होत आहे, कशा प्रकारे बॅटिंग कोणते फलंदाज करतायत या सगळ्या गोष्टी अगदी नोटीस केल्या जातात एनएस भाईंदर टीमकडून. ऑफ साईडला यावेळेस फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून चेंडूला खेळले गेले. पंचरकडून मात्र नोचा इशारा येतोय. +2 1+2 मिळतील या 3 धावा. रिप्ले पाहू शकाल आपण त्या ठिकाणी. अगदी खेळपट्टीच्या भरपूर बाहेर खेळपट्टीच्या हा चेंडू टाकला गेलाय. त्यामुळेच म्हटलं ना की हे 6 चेंडू दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण असतील. इथे फटका तर चांगला आहे मात्र एक चुकीची दिशा निवडली गेली. कारण त्या ठिकाणी गोशंकी क्षेत्र आहे. तिथे कितीही मोठा फटका मारला तरी फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. धावा झाल्या आहेत या एकेच्या सहाय्याने ती म्हणजेच 23 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपेक्षा आहे की 5 मध्ये जास्तीत जास्त धावा.
नंतर ऑप्शन होते नारंगी संघाजवळ गोलंदाज म्हणून, मात्र दिनेश यांचा वापर केला जातोय. इथे काय दडपण आहे का, टेन्शन आहे का, मात्र आज एक चांगली लाईन पाहायला मिळत नाहीये दिनेश कडून. दिनेश मांगेला किपिंग देखील खूप महत्वाचे असते, लक्षात ठेवा. यष्टिरक्षण देखील इतकंच महत्वाचं, कारण यष्टीच्या मागचे जे इशारे असतात हे खूप कामी येते गोलंदाजाच्या. शॉर्ट बॉल आहे, फटका यावेळेस देखील फसला गेलाय, चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी काय कॅच टिपलाय. एक आणखी मोठा धक्का जम्प्स ऑन राई या टीमला. 3 महत्वपूर्ण बॅटर्स, एक म्हणजे पप्प्या, त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रशांत आणि त्यानंतर म्हणायचं गेलं तर पीके. जास्त वेळ विकेटवर उभे राहू शकलं नाहीये. तीन धक्के आणि 3 धक्के असे तसे नाही तर खूप मोठे धक्के जम्प्स बॉन्ड टीमला दिले गेलेत नारंगी संघाकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या खास करून खेळाडूला मी एक नाव दिलंय, संकटमोचक. बऱ्याचदा इनिंग मला अजूनही आठवत आहेत. अनेक वेळा संकटातून या खेळाडूनं जम्प्स बॉन्ड राईट टीमला बाहेर काढलंय. संकटमोचक म्हणून मी नाव या खेळाडूला दिलंय. इथे चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. +1 वाईट +1 मिळतील धावा. 2 धावा झाल्या आहेत त्या तब्बल 26 धावा. मला वाटतं जवळजवळ मला 4 चेंडू वाईट टाकलेत ना, 4 की 5, 3 चेंडू वाईट आणि 1 नो बॉल. हे जवळजवळ विचार केला आपण तर 7 धावा ह्या एक्स्ट्रा आहेत. थोडस महागडं षटक मी तर म्हणेल दिनेश मांगेला यांचं. हंसराज डान्सिंग डाऊन द पिच, पुढे आलाय, चेंडूला ऑन साइडला टर्न केलंय. इथे भरपूर पुढे आलाय. एक अंदाज घेता आला नाहीये आणि इथे मात्र नक्कीच हा लकी चौकार, म्हणायचं गेलं तर नशिबाचा चौकार जम्प्स ऑन राईच्या खात्यावर. थँक्यू डीजे सचिन. आणि त्यासाठी मी म्हटलं ना की हा खेळाडू संकटमोचक आहे. बघा इथे देखील एक चांगला फटका अंशूच्या बॅटमधून आलाय. चौकार, 4 धावा. धावासंख्येचा वेग वाढलाय. धावा झाल्या 30. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा फटका जबरदस्त खेळला गेलाय आणि हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाव आहे हंसराज. कोण आहे तर राई संघाचा संकटमोचक. मी विनाकारण कोणालाही नावं देत नाहीयेत शशीभाऊ, कारण त्याची खासियत आहे ती. एक खरोखरच मी दहिसरचं मैदान असू द्या, एकसरचं मैदान असू द्या, आणि इथे देखील बघा धावसंख्येचा जर आपण पळक पाहिला तर भरपूर कमी होता, मात्र हंसून त्याचा वेग वाढवला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर पुलचा फटका आहे. यावेळेस फटका फसलाय, मागे फिल्डर आहे. हंसूला परतावं लागेल डगावच्या दिशेने, मात्र आपलं काम चोख बजावलंय. 1 षटकार 1 चौकार, 10 धावांची खेळी, 10 ते 12 धावांची केली हंसूची. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 36. सात फलंदाज बाद, धावसंख्या 36. आणि मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो कोण येत आहे तर जम्प्स ऑन राईट टीमचे कॅप्टन कर्णधार मिस्टर राकेश पाटील. कलात्मक फटकेबाजी खेळण्याची किमया या खेळाडूमध्ये आहे. मात्र इथे मैदान ओपन नाहीये, तर इथे डिक्लेरेशन झोन आहे. त्याच्यामुळे इथे राकेशचा हा शेवटच्या चेंडूवर जो खेळ असेल तो कसा असेल हा प्रश्नचिन्ह माझ्याच मनामध्ये नाही तर अनेकांच्या मनामध्ये आहे. धावा 36.
शॉर्ट बॉल यावेळेस बॉडीला टर्न करून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळले गेले. शेवटच्या चेंडूवर देखील राकेश पाटील टीम कॅप्टनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आणखीन एक नशिबाचा चौकार. आणि आता मात्र सुसज्ज स्थितीमध्ये जेम्स बॉन्ड राईस संघ 4 ओव्हरची मॅच सामना आहे आणि जवळपास या 4 ओव्हरमध्ये जवळपास 40 धावा या फळकावर लावल्या आहेत. 3 षटकांमध्ये जवळपास धावा किती होत्या? 18. आणि आम्ही अंदाज लावला होता की 18 आहेत. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 12 धावा एक आपण अंदाज लावला होता, म्हणजे जेणेकरून 30 धावा एक ताकद 30 धावा देऊन जाईल राईस संघाला खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. मात्र नाही आहे. ए दिल मांगे मो, आम्हाला फक्त 12 नाही आहेत तर आम्हाला 12च्या 22 करायचे आहेत. शेवटच्या चेंडूमध्ये दिनेश मांगेले, शेवटच्या ओव्हरमध्ये दिनेश मांगेले यांच्या तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं ना की कधी कधी नशिबाची साथ देखील महत्वाची असते. 40 झालेत, 41 करायचे आहेत नारंगी मास्टर्स या टीमला. मात्र बघा मी असं म्हणा नाही की गोलंदाजी नव्हती, तर भरपूर काही गोलंदाजांचे ऑप्शन मी म्हणून होते. मगाशी आपण पहिला बंधूने देखील चांगलं षटक हाताळलं होतं. इथे दिनेश मांगेलाचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी दिनेश मांगेला महागडा साबित झाला. इतकंच म्हणेल 22 धावेचं ते सर्वात मोठं षटक राईस संघाच्या नक्कीच कामी येईल का या इनिंग नंतर ते चित्र स्पष्ट होईल. ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉम बॉक्समध्ये आमचे मित्र संकेत पाटील यांना. थँक्यू डीजे. धन्यवाद भारत. हा हलकासा बदल निश्चितच चांगला आहे. काय धावसंख्या, पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात देखील 4 धावा आणि पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात आपण बघितलं धावसंख्या आल्या त्या म्हणजे 11. मात्र पहिल्या षटकात 7 धावा, त्यानंतर 4 धावा दुसऱ्या षटकात, तिसऱ्या षटकात सुद्धा 7 धावा, म्हणजे एकूणच झाल्या 3 षटकामध्ये 18 धावा. मात्र शेवटच्या षटकात राईस संघाने कदाचित अंदाज बांधला असेल की आम्हाला 10 ते 12 धावा बनवायचे आहेत. मात्र अगदी त्याहून जास्त 10 धावा आल्या आणि 22 धावांचं हे षटक ठरलंय दिनेश मांगेले यांचं. कौतुक आहे हंसराजचं, कौतुक आहे राकेश पाटीलचं. अगदी शेवटच्या चेंडूवर तो अफलातून चौकार आणि या मॅचला कलाटणी. ही मॅच आता सेट झाले. बघा विजयासाठी लक्ष आहे ते तब्बल 41 धावांचं. सरासरी आहे ती तब्बल आपण बघतोय 10.25 ची. त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या करताना निश्चितच दमखम दाखवावा लागेल. एका बाजूला आपण प्रफुल्लला सातत्याने कामगिरी करताना बघितलं, मात्र या पर्टिक्युलर मॅच मध्ये निश्चितच त्याची बॅट चालली नाहीये. त्यानंतर सुनीलचा बॅटिंग देखील कळीचा मुद्दा ठरलाय. प्रशांत मात्र एक फटका खेळला, मात्र तो हातात गेलाय. प्रशांत किणी हा सुद्धा अगदी मोक्याच्या क्षणी बाद झाला. मात्र हंसराज पाटील पुन्हा एकदा जसं भारतने सांगितलं की संकटमोचक तो काय हे त्यांनी दाखवलंय. एक चौकार एक षटकार या मॅच मध्ये तो घेऊन आला आणि त्यानंतर राकेश पाटीलचा चौकार. ही मॅच बनली आहे. 41 धावा विजयासाठी आहेत. नारंगी मास्टर संघ रेडी आहे. हे 2 महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. गंगाधरनं काय बॅटिंग केलंय या संपूर्ण मालिकेमध्ये, त्यामुळे निश्चितच या मॅचला मजा येणार आहे. मित्रांनो तुम्ही पाहत राहा. साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा आयोजित ही अफलातून 40+ मास्टर क्रिकेटची स्पर्धा आणि एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे अंतर्गत होत असलेली ही 21वी स्पर्धा आहे. गंगाधर यांना पाहू शकतो आपण. कांदरपाडा मास्टर विरुद्ध 20 चेंडूमध्ये 37 धावा, कोळशद मास्टर विरुद्ध 13 चेंडूत 19 धावा. त्यामुळे सातत्य आहे, सातत्यपूर्ण कामगिरी आहे. कदाचित हे सातत्य या मॅच मध्ये दिसेल का या गोष्टीकडे लक्ष असेल. मात्र इथे राई संघाची गोलंदाजी देखील अफलातून राहिले. अगदी धनजीमाची फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर निश्चितच आपण राकेशने देखील चांगली कामगिरी केली ॲज अ गोलंदाज म्हणून. त्यानंतर नितीन पाटील यांची देखील गोलंदाजी अफलातून राहिले.
त्यामुळे इथे ही मॅच जिंकण्यासाठी आता भरपूर मोठे पराक्रम करावा लागेल, तो म्हणजे टीम नारंगी मास्टरला. चला बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही टीमला आणि पुन्हा सुरू करूया ही सेमी फायनल मॅच. NS बायंदरचा संघ इथे उपस्थित झालाय. वेलकम वेलकम ऑल. आणि निश्चितच आज बरेच जण आलेत. क्या बात है निक्सन, वेलकम यार, कल नाही था तू. धनजीबाजी पहिला चेंडू लो फुलटॉस देवडी ऑन साइडला टर्न केलाय. चांगला फटका इथे गंगाधरचा. क्षेत्ररक्षण बघा, नितेश गजानन पाटील अफलातून क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. जबरदस्त प्रेक्षकांची संख्या इथे पाहायला मिळते. राईचे प्रेक्षक तर अगदी जिकडे कोणा आहे तिकडे पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे त्या सर्वांचं. आणि पेनकर पड्याची ही स्पर्धा. ओ बॅकफुटला खेळलंय. वॉट अ डिलिव्हरी. धनची माची आणि त्यांच्या विरुद्ध बॅकफुटला खेळणं म्हणजे निश्चितच तुम्हाला धावा मिळणार नाहीत. हीच गोष्ट आज सातत्याने दिसली. वेल बोल्ड धनजी माची. टप्पापर्यंत चेंडू कायचा आत वळालाय. हा एक रॉंग वन होता धनजी माची यांचा. वेल बोल्ड. चेंडू निर्धाव जातोय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. इथे आपण बघतोय फलंदाज बाद होणार आहे. वॉट अ कॅच बाय राकेश पाटील. यशांच्या पाठीमागे चतुरस्र कामगिरी राकेशची. अफलातून कीपर, टीमचा कॅप्टन, अभिनंदन. हा झेल झालाय आणि इथे परतावा लागतंय ते म्हणजे कमलाकर पाटील यांना. 2 चेंडूंना सामोरे गेले, एकही धाव नाहीये आणि निश्चितच शून्याचा चष्मा घालून ते बाहेर येताना दिसतील. त्यामुळे ही विकेट आली आहे टीम रायसाठी. फलंदाज बाद. 1 धावसंख्या 1 करायची आहेत. 41. आता अजूनही 40 धावांची गरज आहे. या एकूणच सामन्यासाठी शुभेच्छा आलेत राई गावातून नितेश तुळशीराम पाटील यांच्या माध्यमातून. आमचा कवी मित्र, थँक्यू नितेश. एकविसावी स्पर्धा, 22वी स्पर्धा मित्रांनो 30 एप्रिल आणि 1 मेला राई गावात आहे. यायला विसरू नका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. विलास पाटील. फुल पिच डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू हवेत आहे. कॉल दिला जातोय. प्रशांत किणी आहेत आणि या गडीला हा झेल पकडला जातोय. अजून एक विकेट, ती म्हणजे निश्चितच धनजी माचीला जाते. लागोपाठ 2 गडी बाद केले तिथे धनजी माचीनं. वेल बोल्ड. थँक्यू डीजे. बघा त्या मागच्या एका षटकाने किती ऊर्जा दिली आहे टीमला आणि त्यामुळे निश्चितच बॉडी लँग्वेज बदलले. आता परिस्थिती निश्चितच संकटात आहेत, ती म्हणजे नारंगी मास्टर्स. मात्र अजूनही मोठमोठे बॅटर यायचे बाकी आहेत. संतोष पाटील बंधू कोण विसरणार. इतिहासाची जर पानं चालली तर राई संघाविरुद्ध त्याची कामगिरी बऱ्याचदा उजवी ठरली आहे. मात्र ऑन हॅट्रिक धनजी माची ही दुसऱ्यांदा वेळ आली आहे. आतापर्यंत अफलातून गोलंदाजी राहिली. प्रत्येक मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि विकेट्स घेतलेत धनजी माचीनं. योगेश गेरत टीम कॅप्टन. लो फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल्लला. एकच धाव मिळेल. वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी होते. हात खोली दिले जात नाहीत आणि कदाचित इथून नारंगी टीमला अजून एक गोष्ट करावी लागेल, कारण शेवटच्या षटकात त्या 22 धावा आलेत. मात्र शेवटच्या षटकावर डिपेंड न राहता अगदी मधल्या काही षटकामध्ये त्यांना धावा जमा कराव्या लागतील. सरासरी जर बघितले तर 10.25 आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 2 आहे, गडीबाद 2. चांगला चेंडू, मात्र तिथे ऑन साइडला हा चांगला फटका गंगाधरच्या बॅट मधून. प्रशांत केणी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे. मिळेल फक्त एकच धाव. वा वा वा, काय षटक हाताळलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धनजी माची साठी. फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद. वेल बोल्ड. शेवटच्या आता 18 चेंडू
आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी तब्बल 38 धावा. त्यामुळे ही मॅच आता थोडीशी लांबते. इथून उत्तर शोधावं लागेल नारंगी मास्टरला. त्यांच्याकडे धमक आहे नो डाऊट, मात्र या मॅचचा मोमेंटम सध्या ड्रायव्हिंग सीटवर राई संघ आहे आणि त्यांना तिथून पुढे ढकलावं लागेल. त्यामुळे निश्चितच बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न केले जातील. इथून गंगाधरचा अप्रोच आपल्याला पाहावा लागेल, कारण गोलंदाजी मार्कवर आता राकेश नरेंद्र पाटील येत आहेत. अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज 35 वयोगटातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो राईचा आणि निश्चितच चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. आपली निवड तो सार्थ ठरवतोय. 18 चेंडू 38 धावा आहे इक्वेशन. राई की नारंगी उत्तर मिळेल. हा पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप जात होता, मात्र त्याला छेडलंय. मिळेल धाव फक्त एकच. राकेश पाटील वेगवेगळे प्रयोग करत असतो. अगदी आपण बघतो कधी लेग ब्रेक चेंडू हाताळायचा प्रयत्न करतो, कधी शॉर्ट चेंडू, मात्र डाऊन द लेग बऱ्याचदा तो चेंडू हाताळतो. मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता, त्याला देखील छेडलाय. मात्र उत्तर द्यावं लागेल. टीम नारंगीला उत्तर द्यावंच लागेल, कारण ही परिस्थिती अशी आहे. इथून बक्षीस आहे, एखादं बक्षीस तरी आपल्या हातात आहे, मात्र ते कोणतं? तृतीय क्रमांक की अजून त्याहून मोठा? एवढा चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा धनजी माची ऍक्टिव्ह आहेत. मिळेल फक्त एकच धाव. गुड क्रिकेट. काय टाळ्यांचा कडकडाट होतोय. राई संघ फक्त एकटाच येत नाही. राई संघाचे अगदी जर बघितलं तर 15-16 खेळाडू आणि त्यानंतर त्यांचा तो प्रेक्षक वर्ग अगदी आपण बघतो जवळजवळ 100हून जास्त जण असतील नो डाऊट. योगेश खरत यांच्यावर नजर असतील. ओहो, जागा बनवली होती स्ट्रोक साठी, मात्र शेवटी स्ट्रोक खेळताना थोडासा उशीर केलाय. अगदी पाहिलं होतं की थोडासा जर हाफ व्हॉलीवर घेतला येऊ शकतो का चेंडू. या गोष्टी कराव्या लागतात. मात्र चेंडू इथे निर्धाव जातोय. गुड बॉलिंग. चेंडू खाली राहिलाय. हा चेंडू निर्धाव येतोय. गुड कीपिंग. राकेश पाटील अफलातून कीपर आहेत. हा माणूसच वेगळ्या धाटणीचा आहे, अगदी वेगळ्या धाटणीचा आहे. अप्रतिम गोलंदाजी. या षटकातील देखील आपण बघतोय 4 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या फक्त 5च आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. हंसराज पाटील ऍक्शन मध्ये. एकच धाव मिळेल. अफलातून गोलंदाजी. राकेश देखील अप्रतिम कामगिरी करतोय. 13 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. गंगाधर आज भरपूर एनर्जी गंगाधरना लावली आहे आपल्या संघासाठी. या मॅच मध्ये अजूनही प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. फटका चांगला आहे. स्लाइस केलाय, मात्र किती धावा इथे मिळतील? एकच धाव. वेल बोर्ड राकेश पाटील. टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. या षटकात ही अगदी इकॉनॉमिकल ठरलाय. धावसंख्या फक्त या षटकात आलेत फक्त 4. वेल बोल्ड. अफलातून कामगिरी राहिली आहे. 2 षटकात धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 7. गडी बाद झाले 2. त्यामुळे आता इक्वेशन आहे 12 चेंडू 34 धावांचं आणि या सामन्यावर फुल कंट्रोल आहे टीम राईचा. मात्र हे बघा ऑन स्क्रीन दिसतात राईचे प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवर आहात. जरा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, हात हलवायला हरकत नाहीये. यस निलेशला आम्ही बघतोय, अनिकेतला बघतोय, हिम्मत देखील आलाय, नितेश तुळशीराम पाटील आम्हाला दिसतोय. ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्यामुळे निश्चितच चांगले प्रेक्षक आम्हाला इथे दिसत आहेत. थँक्यू टीम राई. आपल्याला पाहिलं यस एक उत्तम कलाकार चेतन म्हात्रे सुद्धा इथे आलेले आहेत. चेतन म्हात्रे वेलकम, आपलं स्वागत आहे. जितेंद्र पाटील राखीव खेळाडू सुद्धा आहेत, त्यांचंही स्वागत. किरण पाटील, बाबू, हे सगळे राईचे प्रेक्षक आहेत. आणि कुंदन पाटील, क्या बात आहे कुंदन, ऑन स्क्रीन आहेस तू मित्रा. आणि 26, क्या बात आहे, 26 सुद्धा दिसतोय. चला 12 चेंडू 34 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नितीन पाटील. एकूण 126 जण आले राईचे. बारा चेंडू 34 धावा. योगेश खरत यांच्यावर नजर आहेत. मात्र डगआउट मध्ये अजून संतोष पाटील बंधू अगदी आपल्या हातात बॅट घेऊन बसलाय.
वेल बोल्ड. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू जरा बाहेर वळालाय आणि निश्चितच इथे आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय वाईटचा. मात्र ब्रेक चांगला होता, लेग ब्रेक डिलिव्हरी. मात्र हा चेंडू जरा बघितलं जास्त बाहेर पिच केला होता. अतिशय चांगला निर्णय महेंद्र शिंदे यांचा. वाईटचा इशारा, अवांतर धाव. यावेळेला थोडासा जास्त जोराने टिंडू टाकलाय. वेल बोल्ड चांगली गोलंदाजी होतीये. धावसंख्या 8, गडी बाद 2. रिप्ले मध्ये पाहूया. थोडासा जास्त वेगाने चेंडू ऑफ ब्रेक डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील मिळालाय. वेल बोल्ड. यावेळेला ऑन साइडला टॅप केलाय भरपूर वेगानं. प्रफुल्ला आहे डीप मध्ये. एक धाव मिळेल. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. स्थिती आधी थोडी अजून नाजूकच बनत चालली आहे, कारण इथून आता फक्त मोठे फटके रिक्वायर्ड आहेत. फुल टॉस डिलिव्हरी होती. हा चेंडू डाऊन द लेग आहे का? मात्र इथे आपण बघूया काय एक्झॅक्टली घडलंय. हा वाईड बॉल आहे, मात्र इथे फलंदाज बाद आहे की नाही, कारण वाईड बॉल आहे. अवांतर धाव आहे. धाव घेण्याचा निश्चितच इथे प्रयत्न जरूर झाला होता, मात्र इथे ऍक्शन ऑलरेडी डेड केली होती कर्णधारानं. तर ही मॅच जर जिंकली टीम राहीनं तर साई देवांश, डेकोरेटर्स, भूषण विनायक पाटील यांच्या मार्फत तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक टीम राहीला. ऑन साइडला फटका, चांगला फटका आहे, मात्र किती धावा मिळतील हा प्रश्न. प्रशांत किणी आहे. थ्रो बघा अफलातून आहे आणि इथे कदाचित परतावं लागेल. पंच सांगतील आम्हाला कोणता खेळाडू परतेल. एस गंगाधरच असतील नो डाऊट, कारण क्रॉस केलं नव्हतं. मात्र या सामन्यावर काय पकड निर्माण केलंय. धावसंख्या आतापर्यंत जर फलकावर बघितली तर 11 आहे आणि गडी बाद झाले 3. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मागच्या सामन्यातील हिरो फलंदाज जे 2 षटकार महत्वपूर्ण होते, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दिनेश मांगेला, ज्यांच्या षटकात आपण बघितलं 22 धावा आल्या, त्या दिनेश मांगेलाच आता काहीतरी करून दाखवावं लागेल. अशा गोष्टी आपण बऱ्याचदा पाहिलेत. मात्र कौतुक आहे साई दत्त पेनकर पाड्याचं. साई दत्ताचा यंग संघ देखील अफलातून मेहनत घेतली. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी निश्चितच चांगलं लक्ष घातलंय आणि आपल्या मास्टरच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. त्यामुळे साई दत्त यंग टीमचं देखील मनापासून आभार आणि नो डाऊट साई दत्त पेनकर पाडा मास्टर टीमचं देखील मनापासून आभार. नऊ चेंडू 30 धावांची गरज. फ्लाइट चांगली होती. बीट केले इथे बॅटरला योगेश गराज. चेंडू अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीने मिडल करू शकले नाहीयेत. हा चेंडू देखील इथे निर्धाव जातोय. पुन्हा एकदा ब्रेक डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ चेंडू गेलाय. मात्र चेंडू ज्या धाटणीचा होता त्यामुळे नक्कीच ही गोष्ट आम्ही वर्णिली आहे. 8 चेंडू 30 धावा. इथून मोठे फटके यावेच लागतील टीम नारंगी साडी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा अगदी ब्लॉकर मधला चेंडू. वेल बोल्ड नितीन पाटील, अफलातून गोलंदाजी. आज प्रत्येकानं आपलं काम चांगलं केलंय, कारण बॅटिंग मध्ये आज नितीन पाटील जास्त काही करू शकले नाहीयेत, मात्र गोलंदाजी A1 झाली आहे. शेवटचा चेंडू आहे. 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू 30 धावा. ओ गुड शॉट. मात्र हा चेंडू किती दूरवर जाणार आहे. योगेश पाटील आहेत आणि योगेश घरातला परतावा लागेल. अजून एक विकेट आली आहे टीम नारंगीची. त्यामुळे या मॅच वर अफलातून कंट्रोल. वेल बोल्ड नितीन पाटील, अफलातून गोलंदाजी राहिली आहे. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त ओव्हरऑल 4 धावा आल्या या षटकामध्ये आणि विकेट सुद्धा आले. वेल बोल्ड नितीन पाटील. थँक्यू. 5:55 झालेल्या 7 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. फायनल मॅच साठी भाईंदर संघ रेडी आहे. चला कॅप्टन रेडी राहा प्लीज.
आणि कंपॅरेटिव्हली विचार करूया आपण 3 षटकानंतर परिस्थिती काय होती. राई मास्टरच्या 18 धावा होत्या, 5 गडी बाद होते आणि आफ्टर 3 ओव्हर्स मालवणी मास्टरची नारंगीच्या परिस्थिती आहे 11 धावा आणि 4 गडी बाद. एवढा हाफ स्लाइस चांगला आहे, मात्र इथून मोठा फटका नाहीये. अजून काही धावा मिळतील, कदाचित तिसऱ्या धावेसाठी बंधू येतील का, नाही. 2च धावा, 5 चेंडू आणि आता गरज आहे ती म्हणजे 28 धावांची, म्हणजे 5 षटकार आता मारावेच लागतील किंवा 4 षटकार आणि 1 चौकार. मात्र ती नीड पूर्ण होणार का. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. 5 चेंडू 28 ची गरज. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, तिथे जास्त धावा मिळणार नाहीयेत. मागवा चेंडू चाळीमधून. एकच धावा. थँक्यू अंपायर. याच इशाऱ्याची आम्ही वाट बघत होतो. कंट्रोल या सामन्यावर अफलातूनरित्या कंट्रोल राई संघाचा आणि साई देवांश डेकोरेटर्स भूषण विनायक पाटील यांच्या माध्यमातून राई संघाला विजयासाठी या पर्टिक्युलर मॅच साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. वेल बोल. इथे अजून एक विकेट येणार आहे. वेल डन प्रफुल्ल, वेल डन राकेश पाटील. अफलातून कामगिरी. आता काही चेंडूंचा अवधी, 3 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 3 चेंडू मध्ये अजून भरपूर धावा कुटायच्यात. तब्बल 37 धावा अजूनही कुटायच्यात. 27 सॉरी. आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील येत आहेत. मात्र ही मॅच कुठे फसली. अगदी 18 मध्ये 18 केल्या होत्या राईनं आणि शेवटच्या षटकात आलेले ते अवांतर चेंडू आणि त्यानंतर हंसराजचा षटकार, हंसराजचा चौकार, राकेशचा चौकार. हिथून ही मॅच नारंगीच्या हातातून लांब गेली. वेल बॉल. अजून एक विकेट. म्हणजे इथे विकेट फॅक्टर आपण बघतोय या प्रफुल्लच्या खात्यात. इथे विकेट जात आहेत. या मॅच मध्ये त्याची बॅटिंग झाली नाही आहे, मात्र इथे विकेट तो जरूर मिळवतोय. वेल डन राकेश, वेल डन प्रफुल्ल. राजेश पाटील नवीन बॅटर आणि आपण बघतोय बंधू सारखा खेळाडू अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर आहे. त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या आता फक्त औपचारिकता आहे. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. प्रफुल्ल वर्सेस राजेश पाटील. नारंगी वर्सेस राई. ही मॅच अगदी एकतर्फी होताना दिसते. इथे एक धाव अजूनही मिळेल. शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक नाहीये बंधूला. त्यामुळे बंधू बेटर लक नेक्स्ट टाइम. आता फक्त शेवटचा चेंडू आणि मला वाटतं पेनखरपाडा मैदान आणि राईगाव ही एक गणित आहे, एक समीकरण आहे. त्यामुळे इथे मॅच संपली आहे. अभिनंदन टीम जेम्स बॉन्ड राईचा फायनल मध्ये प्रवेश. अगदी थाटात प्रवेश. अफलातून कामगिरी, जबरदस्त टीम वर्क. हे टीम राईच आणि अंतिम फेरीत त्याने प्रवेश केलाय. चला आता फायनल मॅच लगेच आम्ही सुरू करणार आहोत. ती म्हणजे NS भाईंदर मास्टर वर्सेस जेम्स बॉन्ड राई मास्टर्स. दोन्ही भाईंदर पश्चिमेचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला अभिनंदन जेम्स बॉन्ड राईचं. भाईंदर संघ देखील रेडी आहे.
वेल डन नारंगी टीम, अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलात आणि शिस्तबद्ध संघ नक्कीच तुम्ही आहात, याबद्दल वाद नाही आहे. पेनकरपाडा संघातर्फे आणि एकूणच क्रीडा रसिकांच्या तर्फे आम्ही तुमचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर येस टीम राई, या मॅच मध्ये बरेच चांगले परफॉर्मन्स होते, मात्र एक आहे मॅन ऑफ द मॅच हंसराज पाटील. आणि टीम राईच्या कॅप्टननी यायचे आणि आपले 1000 रुपये घेऊन जायचे. हंसराज पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तो षटकार, तो चौकार किती इम्पॉर्टंट होता आणि म्हणून आमच्या पॅनलला निवड केली. हंसराज पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेल डन. चला राकेश पाटील लगेच या प्लीज. आणि साई देवांश